ओम नमो भगवते वासुदेवाय. देहसंबंधातून जरी पुत्र असला तरी देवहूतीला आपल्या पतीकडनं हे कळलेलं होतं की आपल्याला होणारा मुलगा हा साक्षात भगवंताचा अंशावतार आहे. त्यामुळे पुत्र असून सुद्धा त्याच्या ठिकाणी भगवत बुद्धी ठेवून देवहूतीने प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यातला पहिला प्रश्न होता की भगवंता, तुमची भक्ती कशी करायची, समुचित योग्य भक्ती कशी करावी आणि ती सुद्धा माझ्यासारखीला जमेल अशी, की ज्याच्यामुळे मला निर्वाण पद प्राप्त होईल. निर्वाण शब्दाचा अर्थ आहे परमनिवृत्ती, परमगती. जीवनातल्या सगळ्या विषयातून निवृत्त होऊन सगळ्या विषयांचा संपूर्ण ब्रह्मांडाचा जो निर्माता आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचणं. माणसाच्या जीवनात सदैव 3 बाण त्याला विंधत असतात, त्याचा छेद घेत असतात, नेम धरत असतात. एक बाण आहे दुःखाचा बाण, दुसरा आहे अज्ञानाचा बाण आणि तिसरा आहे मृत्यूचा बाण. ह्या तिन्ही गोष्टी माणसाच्या जीवनात सतत येत असतात. सदैव माणसाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची दुःख भोगावी लागतात आणि त्या दुःख भोगण्याच्या परिस्थितीत तो भगवंताला विसरतो. बरं, अगदी अल्पतम असं दुःख जरी असलं तरी व्यक्तीला ते खूप मोठं वाटतं. तुकाराम महाराज म्हणाले, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. कितीही मोठं सुख वाटायला आलं तरी एखाद्या जवाच्या दाण्या इतकंच ते आपल्याला वाटतं. आणि जवाच्या दाण्या इतकं जरी दुःख हातात आलं, समोर भोगायला लागलं, तरी ते एखाद्या मोठ्या पर्वतासारखं वाटतं. आणि हे दुःख सदैव माणसाच्या जीवनात भोगणं क्रमप्राप्त असतं. हा एक बाण झाला. दुसरा जो बाण आहे तो अज्ञानाचा बाण आहे. मी देह आहे हे समजणं हेच मुळात अज्ञान आहे. वास्तविक देह जड आहे आणि त्याच्या ठिकाणी अहंत्व आणि ममत्व बाळगणारा जो मी आहे तो चेतन आहे. पण मी जेव्हा देहाशी एकरूप होतो तेव्हा ते अज्ञानाचं फळ असतं आणि हे अज्ञान माणसाला सतत छळत असतं. आणि तिसरा जो बाण आहे तो मृत्यूचा बाण आहे. जो जन्माला आला त्या प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी हा देह सोडून जावंच लागतं. जीवा सवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. माडगुळकरांनी गीतामृतात म्हटलं, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृतस्य. भगवद्गीताही सांगते की जो जन्माला आला त्याला केव्हा ना केव्हा तरी मरायचं आहेच. वास्तविक दुःख दोन्ही ठिकाणी आहे. जन्माच्या ठिकाणी दुःख आहे आणि मृत्यूच्या ठिकाणी दुःख आहे. पण जन्माच्या ठिकाणचं दुःख आमच्या लक्षात राहत नाही आणि मृत्यूच्या वेळचं दुःख आम्हाला माहिती नाही. पण तरी सुद्धा इतरांचा मृत्यू बघून आम्ही आमच्या मृत्यूला घाबरत असतो. तेव्हा हे जे 3 बाण आहेत, हे तिन्ही बाण ज्याच्या भात्यातनं निघून गेले, ज्याने हे तिन्ही बाण आपल्या भातात येऊनच दिले नाहीत, तो खरा निर्वाण पदाला प्राप्त झाला. आणि व आणि ब ह्याच्यामध्ये व्याकरणकारांनी अभेद सांगितला आहे. तेव्हा निर्वाण आणि निर्बाण दोन्हीचा अर्थ एकच आहे की आमच्या भात्यात हे तिन्ही बाण नसणं म्हणजेच आम्ही निर्वाण पदाला प्राप्त झालो. पण ते इतकं सोपं नाहीये. कारण दुःखाचा जो बाण आहे त्याचा विरोधी आहे आनंद. अज्ञानाचा जो बाण आहे त्याचा विरोधी आहे चित्त. आणि मृत्यूचा जो बाण आहे त्याचा विरोधी आहे सत. सत चित आनंद हे परब्रह्माचं स्वरूप आहे. मग आम्हाला आमच्या भात्यातून हे तिन्ही बाण जर काढायचे असतील, येऊच द्यायचे असतील,
येऊ देते नसतील तर आम्हाला त्या सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्म्याचा वेध घेतला पाहिजे, त्या परब्रह्माच्या मागे लागलं पाहिजे, त्याची उपासना करायला पाहिजे. आणि देवहूतीने कपिल महामुनींना हेच विचारलं की हे निर्वाण पद मला मिळेल अशा दृष्टीने तुमची योग्य अशी भक्ती कशी करायची की जी मला माझ्यासारखीला जमेल, की जी इंद्रिय आणि त्याचे संबंधित विषय यांच्यामध्ये सदैव आसक्त आहे. आणि भगवत प्राप्ती करून देणारा जो काही योग आहे तो कसा असतो, त्याची किती अंग आहेत, कशी अंग आहेत, हे सगळं मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि मग कपिल महामुनींनी तिला सांगायला सुरुवात केली. देवानां गुणलिंगानां अनुश्रविक कर्मणां सत्व एवैक मनसो वृत्ती स्वाभाविकी तो या ज्यांचं चित्त एकमात्र भगवंताकडेच जडलेलं आहे, लागलेलं आहे, अशा माणसाची वेदविहित कर्मांमध्ये लागलेली आणि विषयांचं ज्ञान करून देणारी जी दोन्ही प्रकारची इंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, त्या सगळ्या इंद्रियांची वृत्ती स्वाभाविकपणे सहजपणे सत्वमूर्ती श्री हरीच्या बाबतीत जेव्हा अनुकूल होते, तिथे जेव्हा जडते, तेव्हाच तिला भगवंताची अहेतुकी भक्ती असं म्हणतात. भागवतकारांनी इथे अनिमित्ता असा शोध वापरलाय. सर्वसामान्यांच्या भक्तीला काही ना काहीतरी निमित्त लागतं. रूपं देही, जयं देही, यशो देही, दिशो देही, पुत्रान देही, धनं देही, सर्वान कामांश देही मे, अशा प्रकारचे कुठले ना कुठले तरी काम पुरवून घेण्यासाठी सर्वसामान्य माणसं भक्ती करतात. पण जो खरा भक्त आहे, ज्याच्या ठिकाणी परमप्रेमा भक्ती उदय पावलेली आहे, त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते, आकांक्षा नसते, वासना नसते, इच्छा नसते. त्याची भक्ती ही सहज भक्ती आहे, अनिमित्ता भक्ती आहे, निरपेक्ष भक्ती आहे. अशी ज्याला भक्ती करता आली, ती भक्ती त्याची सगळी पाप जी कुठली असतील नसतील ती जाळून टाकते, नाहीशी करते. व्यासाने इथे एक उदाहरण दिलंय. जरयत त्याशु या कोशम निर्गीण मनलो यथा. प्रत्येक प्राण्याच्या देहामध्ये जे जठर आहे तिथे जाठराग्नी आहे, आणि तो जाठराग्नी त्यानं सेवन केलेलं सगळं अन्न भस्मसात करतो, जिरवून टाकतो, पचवून टाकतो. हा अग्नी जसा ते अन्न भस्मसात करतो, जिरवून टाकतो, तसंच जीवानं जी जी काही कर्म केलेली असतील त्या सगळ्या कर्मांच्या संस्कारांचं जे भांडार आहे, म्हणजेच माणसाचं लिंग शरीर आहे, ते लिंग शरीर ही भक्ती तत्काळ नाहीशी करते. मग पुढे आणखीन त्याने काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.